पंढरपूर ते अकोट हा प्रवास भक्तांसाठी पवित्र मानला जाणारा, मात्र या प्रवासात 37 प्रवाशांच्या जीवाशी खेळ सुरू होता। दारूच्या नशेत असलेल्या चालक वाहकांमुळे पंढरपूर अकोल्याच्या दिशेने येणाऱ्या अकोट डेपोच्या बसमध्ये हा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय। प्रवाशांनी दिलेल्या माहितीनुसार बसमधील चालक आणि वाहक दोघेही दारूच्या नशेत होते। बसचा प्रवास अत्यंत बेदरकारपणे सुरू होता, ज्यामुळे प्रवाशांच्या मनात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते। या घटनेचा व्हिडिओ एका जागरूक प्रवाशाने आपल्या मोबाईलमध्ये कैद केला आणि तो सोशल मीडियावर टाकताच व्हायरल झाला। 37 प्रवाशांचा जीव धोक्यात घालणाऱ्या या प्रकारामुळे प्रवाशांमध्ये संतापाची लाट उसळली आहे। या गंभीर प्रकाराची तक्रार बीड पोलीस स्टेशनमध्ये दाखल करण्यात आली आहे। सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार या चालक आणि वाहकावर निलंबनाची कारवाई होण्याची शक्यता आहे। मात्र केवळ निलंबन पुरेसे आहे का? अशा बेजबाबदार कर्मचाऱ्यांवर आणखी कठोर कारवाई करण्याची मागणी प्रवासी करीत आहेत। प्रवाशांच्या सुरक्षतेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे। हे बघा, आम्ही 1 महिन्यापासून पायी चालत वारकरी आहे। आज आमची घरी जायची वेळ आली। तर आम्हाला हे बस मिळाली। या बसमध्ये 2 असे दारू पिणारे आहेत। हे असे पडले, इथं बसून होता तो, पूर्ण पडून खाली गेला। सगळे हा मुलगा घाबरला त्याला। त्याच्यानंतर आमची अशी व्यवस्था आहे की आम्ही बाहेर पण जाऊ शकत नाही, कारण सर्व लेडीज आहेत आणि बाहेर अंधार आहे, पाऊस चालू आहे। कुठं बसावं आम्ही? जर हे असंच करत राहतील तर कसं व्हावं या वारकऱ्याचं, कसं व्हावं या मुलींचं? शाळेवाले मुलं आहेत, मुली आहेत, काही लेडीज आहेत, कसं व्हावं? रामकृष्ण।